नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अश्विनी डायरीजमध्ये. तर आज आमच्या इथं नेमकं काय होतं हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर नक्कीच कळेल. तर आम्ही सकाळी आवरून निघालो होतो गावाकडे. तर आज आमच्या इथे होते सवासणीचा कार्यक्रम. तुम्ही ऐकलं असेल, मावल्या वगैरे असतात, त्यांच्या सवासणी घालायच्या असतात. तर आम्ही आज सवासणीचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यासाठी आम्ही चाललो होतो मावल्याच्या दर्शनासाठी. तर मी, पप्पा आणि आई गावाकडे निघालो होतो सकाळीच पटकन आवरून. तर अशी काहीशी मी तयार झाले होते. सकाळी आम्ही लवकर उठलो, पटकन स्वयंपाक वगैरे आवरला आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी निघालो होतो गावाकडे. नैवेद्य वगैरे पण ठेवायचे होते, नारळ फोडायचे होते आणि त्यानंतर घरी जाऊन पण आम्हाला सवासणी जेवू घालायच्या होत्या. तर आमच्या शेतामध्येच मावल्या आहेत. आम्ही त्यांच्यासाठी नैवेद्य वगैरे पण आणले होते आणि आपल्या संस्कृतीत सवासणींचा खूप मान असतो. म्हणजे त्यांना मान दिला जातो, ओटी भरली जाते. तर मी पहिले आले इथे, म्हटलं आधी मावल्यांना नैवेद्य वगैरे ठेवू, त्यांची पूजा वगैरे करू आणि दर्शन घेऊन मग सवासणींना जेवायला बोलूया. तर आधी मी पूजा करून घेतली, त्यानंतर मग आई पूजा करत होत्या. तर मी थोडंसं त्यामध्ये शूट करून घेतलं. तर अशा प्रकारे आमची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग आम्ही निघालो होतो घरी. बघू शकता तुम्ही, असं आहेत आमच्या शेतातल्या मावल्या. पुरणपोळ्या बनवायच्या बाकी होत्या, कारण की आई म्हटलं होतं आपण पुरणपोळ्या गरम गरम बनवूनच त्यांना वाढूया. तर माझी मम्मी जी आहे ती ताट रेडी करत होती सगळ्यांसाठी आणि आई ज्या आहेत पोळ्या बनवत होत्या. तर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय बनवलं होतं आज. हे बघा, ही आमटी बनवली होती, बघा किती छान बनवली आमटी. त्यानंतर हे आहे पुरणपोळीसाठी पुरण बनवलं होतं. त्यानंतर हे आहे कांदा भजे बनवले होते आणि त्यानंतर हा भात राईस बनवला होता आणि हे होतं दूध पुरणपोळीसोबत खाण्यासाठी आणि हे गुळवणी बनवलं होतं. आणि इकडे बघू शकता गरम गरम पुरणपोळी बनवत होते. तर त्यानंतर असे काहीसे ताट बनवायला घेतले होते. तर असं काहीचं ताट बघा असे बनवत होते, सगळं एक एक पदार्थ त्यामध्ये ठेवत होते. तरी मी तुम्हाला त्यामध्ये सगळं नाही दाखवलं. ॲक्च्युली मेथीची भाजी पण होती, त्यानंतर कुरडे पापड वगैरे पण बनवले होते. त्यानंतर मी सगळ्यांना असे ताट वाढले आणि सगळ्यांचे असे दर्शन घेतले. दर्शन घेऊन झाल्यानंतर मला बाकीचं पण आवरायचं होतं, कारण की आणखी पण सवासणी येणार होत्या जेवायला. तोपर्यंत मी बाकी सगळं आवरून घेतलं यांना जेवूपर्यंत. आणि असा होता माझा आजचा व्लॉग. तर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. तोपर्यंत बाय.